नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो, परंतु यशाच्या मागे धावत असताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो। पौष्टिक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो, ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात। परंतु फास्ट फूडऐवजी असे अनेक पदार्थ आहेत जे हेल्दी पण आहेत व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू। यामुळे पोट भरलेले राहते, शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते, यासह रोगप्रतिकार शक्ती वाढते। चला तर मग आज आपण बनवणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घेते आणि हे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे। जर तुम्ही गॅसचा फ्लेम हाय केला तर वरून शेंगदाणे जळतील आणि आत ओलसर राहतील। तर आता हे मी मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेते। तर आता हे भाजून तयार आहेत। आता आपण याला थंड करायला बाजूला ठेवूया। शेंगदाणे थंड झाल्यावरती आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। आता हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। आता बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया। इथे मी थोडाच गूळ वापरला आहे। तुम्हाला जर शेंगदाणे जास्त गोड हवे असतील तर तुम्ही अजून गूळ वापरू शकता। आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया। कमी जास्त करत आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला भरड बनवायची आहे। जास्त बारीकही नाही, जास्त मोठी पण नाही। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्यातलीच थोडी भरड आपण तशीच मिक्सरच्या भांड्यात ठेवून घेऊया, कारण यामध्ये आपण खजूर ॲड करतोय। यामुळे आपले लाडूही छान वळले जातात आणि शरीराला देखील खूप चांगलं। आता यातल्या बिया काढून घेऊयात आणि खजूर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। इथे मी 4 ते 5 खजूर घेतले आहेत। सगळ्या खजुराच्या बिया काढून घेतल्या आहेत। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता खजूर छान मिक्स झाली आहे, एकदम बारीक झाली आहे। आता आपण ही भरड प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच प्लेटमध्ये ही भरड मी काढून घेतली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला भरड एकदम बारीक करायची नाही, त्यामुळे लाडू एकदम चिवट होतात आणि टाळूला चिकटले जातात। त्यामुळे थोडीशी भरड मोठी ठेवायची, त्यामुळे लाडू खायला छान लागतात। तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं रेडी आहे। एकदम छान लाडू आपले वळले जातात। तर मी हाताच्या साहाय्याने लाडू वळून घेते। तुम्ही हवा तसा लहान मोठा शेप बनवू शकता। तर मी हाताच्या दोन्ही साहाय्याने लाडू बनवून घेते। तर तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत आपला लाडू बनवून तयार आहे। तर अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते। आता मी सगळे लाडू वळून घेतले आहेत। तर पाहू शकता एकदम छान लाडू तयार झाले आहेत। अशा प्रकारे तयार आहे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू। कशी वाटली तुम्हाला रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत घरगुती खा आणि निरोगी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।